जायते एस्टाब्लिशमेंट्स मुरगांव नगरपालिकेक लॉंग पेंडिंग ड्यूज खंय फारीक करपा आशिल्ले तातूंतले 5 कोटी रुपया हे इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड हांचे कडल्यान रिकवर केल्ले आसा। दरम्यान जायत्यो स्टेट आनी सेंट्रल सरकारी एजन्सीज खंय टॅक्स फारीक करपा आसा आनी तो रिकवर करतले म्हूण चीफ ऑफिसर सांगतात। त्याच प्रमाणचे ड्यूज रिकवर केल्ले ते नगरपालिकेच्या स्टाफाच्या वेलफेअर आणि नगरपालिकेच्या फंक्शनिंगाक लागून युटिलायज केल्यात म्हणून एमएमसी चेअरपर्सन गिरीश बोरकर सांगतात। इंडियन ऑयल कॉर्पोरेशना कडल्यान आमकां ऑलमोस्ट 8 crores 50 lakhs ऑड फिगर वॉज ड्यू इन फॉर्म ऑफ एरियर्स। सो आमी तांकां खूब फाटी मिटींग घेतल्यो, रिमायंडर्स घातले, तांचे बरोबर मिटिंग्स कंडक्ट केल्यो आनी यू आर इंटेन्सली फॉलोईंग अप दीस मॅटर फॉर इयर्स। ओके, मागीर अल्टिमेटली तांकां आमी सांगलें की आमी तुमकां एविक्शनाचे अंडर प्रोसिजर स्टार्ट करतले अंडर द रेलेवंट एक्ट्स। सो तांचे गॉट लिटल बिट इन टू सिरियस मोड। मागीर आयले, बसले, आमचे कडल्यान एक्सप्लेनेशन घेतलें, सगळे तांकां आमी वॉट एवर इन्फॉर्मेशन तांकां जे पळय तांचो डावट आशिल्ले आमी तांकां क्लियर केले। एंड स्टील देर हायर अथॉरिटी डिसायडेड टू टेक एस्कलेट द मॅटर टू हायर लेवल। सो फाटी चीफ सेक्रेटरीने बी ह्या सब्जेक्टाचेर मिटींग घेतिल्ली आनी ताणें क्लियर डायरेक्शन्स दिल्ले आनी ताज्या अनुसार ताणें पयर आमकां 5 कोटी ताणें आमच्या म्युनिसिपालिटी फंडान डेपॉझीट केले। सो आतां उरिल्लो जो पळय 3.5 कोटी आसात ते म्हणटा की तुमी इतले हायर रेट कित्याक लायली अशी। सी, वी हॅव नथींग टू से ऑन दॅट बिकॉज फॉर्मुला इज अप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट, रेट इज अगेन अप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट। So now if they want, if they still have any contention, we will inform to the government. But as of now, our stand is very clear that everyone should be on equal footing. तुका एक रेट ऑफ इंटरेस्ट, ताका एक रेट ऑफ इंटरेस्ट, हे म्युनिसिपालिटीच्या आमचे कडेन आमच्या पावरान तरी ना। So we still have our say on the 3.5 crores balance. हे जाल्यार हाचेर अशे बाकीचेय बी आसात, स्पेशली द सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सीज आनी गव्हर्मेंट ऑफिसीस। तांचे कडेन आमकां हावस टॅक्साचेर रोखून खूब जे पळय सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सीज एज वेल एज स्टेट गव्हर्मेंट एजन्सीज जे पळय आसात, सो तांचे कडल्यान आमकां सर्वीस टॅक्स चार्जीसाच्या फॉर्मान आमकां टॅक्स येवपाक जाय। सो जर तर खंयची सेंट्रल गव्हर्मेंट आतां गव्हर्मेंट एजन्सी जर 75% जर ती फुली ऑक्युपायड आसा जाल्यार तांकां 75% ऑफ द करस्पॉन्डिंग हावस टॅक्स लागता। पार्शली ऑक्युपायड आसा जाल्यार 50% लागता आनी नॉट ऑक्युपायड जाल्यार ती 33% लागता। हांगा पळयलें जर जायत जाल्यार दे आर ऑल गोईंग इन अ फूल कॅपॅसिटी। सो 75% ऑफ द हावस टॅक्स तांणी पे करचेच पडटलें। आतां थोडे एजन्सीज अशे आसा की आमच्या स्टाफाक ते भितर घेनात। सो आय थिंक मे बी वील हॅव टू अप्रोच टू द मॅजिस्ट्रेट and get the appropriate order so that they don't create any kind of hindrances in letting our staff enter the premises and calculate the area which has been occupied and other inspection related activities. Be it be a case that me as a chief officer and my officers, ACO and municipal engineers will go personally to ensure that the morale of our staff gets boosted and ultimately it fuels the coffer of our municipality. एक पेंडिंग आसलेले ते एरियाज ते IOC कडे आसलेले ते खंय तरी आमकां काल आमच्या अकाउंटान डिपॉझिट जाले आनी आमकां खरी गरज आसलेली जे लास्ट टायमाचे आमचे HPCचे पेंडिंग आसले 15 करोड आनी आमची 9,000 स्क्वेअर जागा ते आमी खंयसर सक्सेस जाले आनी हे एक पेंडिंग आसलेले म्हाज्या टायमान ते आयज कंप्लीट जाले। त्यांच्या खातीर आमचे खुबशे गोष्टी पेंडिंग उरलेले जशें की आमचे कामदारांचे पगार वाडणी कितें आसा ती कितें करप, मेडिकल बीन कितें वाडणी आयज खंय तरी हेच्या आदाराचेर आमचे जे बाकीचे कितें आसा प्रोग्राम जावपाचे आहा ते सगळ्यांचे फुलफिलमेंट जातले। खरेंच देवाचे खूब देव बरें करूं म्हणटा। आमचे म्युनिसिपालिटीचे एम्प्लॉई तेंच्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली, चीफ ऑफिसर जावं, ACO जावं, ME जावं आनी खास करून हेच्या खातीर खूब प्रयत्न करता तो आमचो पयलींचो आमचो ऑफिसर सदाशिव हरमळकर। तेणी खूब प्रयत्न केले, तेणी एक एक्सप्रेशनाचे आमचे केले पूण हे जेन्ना जाता तो ना आमच्या वांगडा, पूण खरेंच तेणी खूब हेतून मेहनत घेतलेली
म्हणून आयज आमी हेतून यश मेळ्ळां.